मी प्राध्यापक उदय टेके. आजपासून आपण आपला चॅप्टर नंबर 2 स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट या विषयाचा जो चॅप्टर नंबर 2 आहे, स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेशन, स्ट्रॅटेजिक ॲनालिसिस अँड स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग असं या चॅप्टरचं काय आहे नाव आहे. या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. तर या चॅप्टरमध्ये आपणाला ऑर्गनायझेशनल गोल्स, मिशन अँड सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि ॲनालिसिस ऑफ बिझनेस एन्व्हायरमेंट, इंटरनल ॲनालिसिस फॉर स्ट्रॅटेजिक ॲडव्हान्टेज, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, मिनिंग, स्टेप्स, अल्टरनेटिव्स, ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस, डिझायनिंग अँड इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजिक प्लॅन या काही मुद्द्यावर चर्चा करावयाची आहे. तर यापैकी जो हा भाग आहे ऑर्गनायझेशनल गोल्स, मिशन, यावर आपण पहिल्या चॅप्टरमध्ये जी स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटची प्रोसेस आहे, जे कॉम्पोनंट्स आहेत स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचे, त्यामध्ये जी पहिली स्टेप आहे स्ट्रॅटेजिक इंटेंट, यामध्ये या ऑर्गनायझेशनल गोल, मिशन आणि ऑब्जेक्टिव्हची चर्चा केलेली आहे. आज आपण हे जे बिझनेस एन्व्हायरमेंट आहे, ॲनालिसिस ऑफ बिझनेस एन्व्हायरमेंट, याविषयी सखोल चर्चा करणार आहोत. तर पहिल्या चॅप्टरमध्ये सुद्धा आपण हे जे बिझनेस एन्व्हायरमेंट म्हणजे काय, म्हणजे व्यवसायिक पर्यावरण किंवा व्यवसायिक वातावरण याविषयी चर्चा केलेली आहे. आता इन डिटेल सखोल आपण याची चर्चा करणार आहोत. सो ॲनालिसिस ऑफ बिझनेस एन्व्हायरमेंट म्हणजे व्यवसायिक पर्यावरणाचे विश्लेषण. The total environment can be classified into two broad categories. जे टोटल एन्व्हायरमेंट आहे बिझनेस एन्व्हायरमेंट, त्याचं 2 गटामध्ये वर्गीकरण केलं जातं. एक इंटरनल एन्व्हायरमेंट म्हणजे अंतर्गत पर्यावरण, आणि सेकंड एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये हा भाग येऊन गेलेला आहे, म्हणजे बाह्य पर्यावरण. द इंटरनल एन्व्हायरमेंट इन्क्लुड्स, आता इंटरनल एन्व्हायरमेंटमध्ये म्हणजे व्यवसायाच्या अंतर्गत पर्यावरणामध्ये कशाचा समावेश होतो? दी गोल्स अँड व्हॅल्यू सिस्टीम म्हणजे व्यवसाय संस्थेची गोल्स आणि जे व्हॅल्यू सिस्टीम आहे म्हणजे मूल्य प्रणाली, त्याचा समावेश होतो. दी हायरार्कियल अथॉरिटी स्ट्रक्चर म्हणजे हायरार्की जी आहे. आता हायरार्की म्हणजे काय, एक उतरंड असते व्यवसाय संस्थेमध्ये, जी वेगवेगळी पदं असतात, टॉप लेवल, मिडल लेवल आणि लोअर लेवल, त्यामधील ही जी एक उतरंड आहे, टॉप लेवल टू मिडल लेवल टू लोअर लेवल, ह्याला इथं जनरली इंग्लिशमध्ये शब्द कोणता वापरला जातो? हायरार्की हा शब्द वापरला जात असतो. तो हायरार्किकल अथॉरिटी स्ट्रक्चर म्हणजे जे डेलिगेशन ऑफ अथॉरिटी आहे ते स्ट्रक्चर नेमकं काय आहे, म्हणजे थोडक्यात काय ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर असं आपण इथं म्हणू शकतो. ते टेक्नॉलॉजिकल इक्विपमेंट म्हणजे व्यवसाय संस्थेतलं असणारं तंत्रज्ञान, असणारी संसाधनं म्हणजे इक्विपमेंट, साधनं वगैरे त्याचा, अँड प्रोसेसेस आणि व्यवसाय संस्थेची असणारी कार्यपद्धती, कार्य प्रणाली. दी सोशल ग्रुप्स अँड टीम्स व्यवसाय संस्थेमध्ये तयार झालेले सोशल ग्रुप्स आणि ज्या टीम्स आहेत कर्मचाऱ्यांच्या मधले जे इंटरनल रिलेशन्स असतात, वर्किंग रिलेशन्स असतात, इन्फॉर्मल रिलेशन्स असतात, त्यातून हे सोशल ग्रुप्स आणि टीम्स तयार होत असतात. दी मॅनेजमेंट ग्रुप्स व्यवस्थापकीय जे समूह आहेत ते. ऑर्गनायझेशनल क्लायमॅट संघटनेचं वातावरण आणि कल्चर. तर ह्या काही बाबी इंटरनल एन्व्हायरमेंटमध्ये येत असतात. पुढे आपण त्याची चर्चा करू. ओके. द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट कॅन बी क्लासिफाईड इंटू 2 सेगमेंट्स. तर आता हे जे एक्सटर्नल एन्व्हायरमेंट आहे त्याचं सुद्धा 2 गटात वर्गीकरण केलं जातं. 2 सेगमेंट. फर्स्ट मॅक्रो एन्व्हायरमेंट, याला स्थूल पर्यावरण असं म्हटलं जातं किंवा मेगा एन्व्हायरमेंट असं पण म्हटलं जातं. अँड देन मायक्रो एन्व्हायरमेंट ऑर टास्क एन्व्हायरमेंट म्हणजे सूक्ष्म पर्यावरण. म्हणजे स्थूल पर्यावरण आणि सूक्ष्म पर्यावरण हे बाह्य पर्यावरणाचे 2 काय आहेत, भाग आहेत. तर एक हे फिगर ही एन्व्हायरमेंटची संकल्पना क्लिअर करते. सो इंटरनल एन्व्हायरमेंट आणि हे आहे ते एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. आणि ही व्यवसाय संस्था म्हणजे व्यवसाय संस्थेला एक्सटर्नल एन्व्हायरमेंट ॲज वेल ॲज इंटरनल एन्व्हायरमेंटमध्ये काय करावं लागत असते, तर काम करावं लागत असतं. एक्सटर्नल एन्व्हायरमेंटचे हे 4 कॉम्पोनंट यामध्ये दिलेले आहेत. सोशिओ कल्चरल एन्व्हायरमेंट, इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट, टेक्नॉलॉजिकल एन्व्हायरमेंट आणि पॉलिटिकल लिगल एन्व्हायरमेंट. जे इंटरनल एन्व्हायरमेंट आहे त्यामध्ये कस्टमर, सप्लायर, स्पेशल इंटरेस्ट ग्रुप, क्रेडिटर्स, कॉम्पिटिटर्स, शेअर होल्डर्स
एम्प्लॉईज हे काय त्यांनी दाखवलेलं आहे, इंटरनल एन्व्हायरमेंट दाखवलेलं आहे. परंतु जनरली हे एक्सटर्नलच एन्व्हायरमेंट आहे, फक्त त्याला काय म्हटलं जातं, मायक्रो एन्व्हायरमेंट असं म्हटलं जातं. आणि या फर्ममध्ये असणारे व्हॅल्यू सिस्टीम, ऑब्जेक्टिव्ह, एम, ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर, अथॉरिटी लेवल्स हे सगळं इंटरनल एन्व्हायरमेंटमध्ये येत असतं. तर हे पिक्चर आपल्याला ही एन्व्हायरमेंटची संकल्पना क्लिअर करत असतं. म्हणजे हे जे प्रेशर्स आहेत एक्सटर्नल एन्व्हायरमेंटचे आणि इंटरनल एन्व्हायरमेंटचे हे व्यवसाय संस्थेवर येत असतात. एक प्रकारचा हा दबाव गटच असतो आणि त्या दबाव गटाला सामोरे जाऊन व्यवसाय संस्थेला काय करावं लागत असतं, काम करावं लागत असतं आणि त्यातूनच स्ट्रॅटेजी तयार करून, आता स्ट्रॅटेजीचा अर्थ पण आपण पहिल्या 2 लेक्चरमध्ये बघितलेला आहे की टू टॅकल द एन्व्हायरमेंट, म्हणजे व्यवसाय संस्थेला ज्या पर्यावरणामधून संधी पण मिळत असतात आणि धोके पण निर्माण होत असतात. जनरली एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमधून काय निर्माण होत असतात, ऑपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स, त्याला व्यवसाय संस्थेला काय करावं लागत असतं, फेस करावं लागत असतं. ओके, सो हे जे मॅक्रो एन्व्हायरमेंट आहे त्याची आपण सुरुवातीला चर्चा करूया. स्थूल पर्यावरण, मॅक्रो एन्व्हायरमेंट म्हणजे स्थूल पर्यावरण. मॅक्रो एन्व्हायरमेंट ऑल्सो रेफर्ड टू ॲज जनरल ऑर रिमोट एन्व्हायरमेंट. जनरल किंवा रिमोट एन्व्हायरमेंट असं त्याला म्हटलं जातं. मेगा एन्व्हायरमेंट ऑर रिलेव्हंट एन्व्हायरमेंट अशी पण काही नावं त्याला दिली जातात, परंतु पॉप्युलर वर्ड कोणता आहे, मॅक्रो एन्व्हायरमेंट म्हणजे स्थूल पर्यावरण. ओके, द मेजर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ मेगा एन्व्हायरमेंट आर. मेगा एन्व्हायरमेंटमध्ये म्हणजे मॅक्रो एन्व्हायरमेंटमध्ये जे महत्वाचे कॉम्पोनंट्स आहेत, मेजर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ मेगा एन्व्हायरमेंट कोणते कोणते आहेत, तर त्याचं ॲब्रिव्हिएशन दिलेलं आहे पेस्ट ऑर स्टेप. म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी हे सोपं आहे, पेस्ट ऑर स्टेप. आता व्हॉट मीन बाय PEST. सो P रेफर्स टू पॉलिटिकल लिगल एन्व्हायरमेंट म्हणजे राजकीय आणि कायदेशीर पर्यावरण. E रेफर्स टू इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट म्हणजे आर्थिक पर्यावरण. S रेफर्स टू सोशो कल्चरल एन्व्हायरमेंट म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरण, सोशो कल्चरल. अँड T फॉर टेक्नॉलॉजिकल एन्व्हायरमेंट. म्हणजे पेस्ट या शब्दातून तुम्हाला हे एन्व्हायरमेंट कोणचे जे कॉम्पोनंट्स आहेत मॅक्रो एन्व्हायरमेंटचे लक्षात ठेवायला सोपे जातात. किंवा ऑर पेस्टेल हे सुद्धा एक ॲब्रिव्हिएशन आहे. थ्रू पेस्टेल, पेस्टेलचा अर्थ काय, P दॅट इज पॉलिटिकल, E दॅट इज एन्व्हायरमेंटल म्हणजे नॅचरल जे आपण म्हणतो नैसर्गिक पर्यावरण, सोशो कल्चरल, S फॉर सोशो कल्चरल, T फॉर टेक्नॉलॉजिकल एन्व्हायरमेंट, E फॉर इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट अँड L फॉर लिगल एन्व्हायरमेंट. म्हणजे हे पेस्टल थोडं इन डिटेल एन्व्हायरमेंटचे कॉम्पोनंट आपल्याला काय करतं, क्लिअर करत असतं. सो दीज एन्व्हायरमेंट्स कॅन फर्दर बी क्लासिफाईड इन टू. आता हे जे पर्यावरणीय घटक आहेत त्याचं पुन्हा आणखी विभाजन करता येऊ शकतं. इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं, रिजनल म्हणजे प्रादेशिक पातळीवरचं, और नॅशनल म्हणजे राष्ट्रीय पातळीवरचं सुद्धा यामध्ये आपण विभाजन करू शकतो. दस डिपेंडिंग अपॉन द सिच्युएशन अँड एनालिस्ट may refer to the global economic environment, the regional political environment or national social environment. म्हणजे डिपेंडिंग अपॉन द सिच्युएशन म्हणजे परिस्थितीनुसार या एन्व्हायरमेंटचं काय करावं लागत असतं. जो एनालिस्ट आहे म्हणजे स्ट्रॅटेजी तयार करणारी जी व्यक्ती आहे त्याला याचं विश्लेषण अनालिसिस करावं लागत असतं. आणि जनरली टुडेज बिझनेस कन्सर्न म्हणजे आत्ताच्या व्यवसाय संस्थांचा जर इथे विचार केला तर इंटरनॅशनल लेवलवर व्यवसाय संस्था काय करत असतात, काम करत असतात. त्यामुळं प्रत्येक एन्व्हायरमेंट हे या तिन्ही लेवलवर विचारात घ्यावं लागत असतं. म्हणजे तुम्ही पॉलिटिकल एन्व्हायरमेंट जर अनालाइज करत असाल ते इंटरनॅशनल लेवलवर पॉलिटिकल सिच्युएशन काय आहे, रिजनल आणि नॅशनल लेवलचा सुद्धा यामध्ये विचार करावा लागत असतो. ओके, देन मॅक्रो एन्व्हायरमेंट, सूक्ष्म पर्यावरण. मॅक्रो एन्व्हायरमेंट इन्क्लुड्स एम्प्लॉईज, शेअरहोल्डर्स, क्रेडिटर्स, सप्लायर्स, कस्टमर्स अँड फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, रेग्युलेटरी ऑर्गनायझेशन, channels of distribution and special interest groups like consumer associations and community organizations. So, external environment मधला दुसरा कंपोनंट आहे मायक्रो एन्व्हायरमेंट किंवा सूक्ष्म पर्यावरण. यामध्ये जनरली कर्मचारी, एम्प्लॉईज, शेअर होल्डर्स, क्रेडिटर्स, सप्लायर्स, कस्टमर्स म्हणजे ग्राहक, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन वित्तीय संस्था, बँका वगैरे काय असेल ते, रेग्युलेटरी ऑर्गनायझेशन म्हणजे व्यवसाय संस्थांना नियंत्रित करणाऱ्या संघटना म्हणजे बँकिंग सेक्टर असेल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, इन्शुरन्स सेक्टर असेल तर लाईफ इन्शुरन्स IRDA इन्शुरन्स रेग्युलेटरी अथॉरिटी, अशा या नियंत्रण करणाऱ्या यंत्रणा असतात. चॅनल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणजे वितरण प्रणाली, स्पेशल इंटरेस्ट ग्रुप लाईक कंझ्युमर असोसिएशन्स अँड कम्युनिटी ऑर्गनायझेशन. तर अशा काही बाबी, अशी काही घटक
हे कशामध्ये येत असतात, सूक्ष्म पर्यावरणामध्ये येत असतात. दिस एन्व्हायरमेंट हॅज सबस्टॅन्शियल इम्पॅक्ट ऑन अन ऑर्गनायझेशन्स करंट बिझनेस. सो तर जो एक सबस्टॅन्शियल इम्पॅक्ट आहे, एक वैशिष्ट्यपूर्ण असा जो प्रभाव आहे, तो प्रभाव हे एन्व्हायरमेंट व्यवसाय संस्थेच्या संघटनेवर किंवा व्यवसाय संस्थेवर काय करत असतं, टाकत असतं. कॉन्सिक्वेंटली डेव्हलपमेंट्स इन मायक्रो एन्व्हायरमेंट बिकम द डॉमिनंट preoccupation of the management for strategic decisions. To avoid obsolescence and promote innovation, a firm must be aware of technological changes that might influence its industry. Creative technological adoptions can improve manufacturing and marketing techniques. So, या इंटरनल एन्व्हायरमेंटमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे टेक्नॉलॉजिकल एन्व्हायरमेंट. खास करून टेक्नॉलॉजिकल एन्व्हायरमेंट एक्सटर्नलमध्ये आहे, परंतु त्याचा एक मायक्रो इफेक्ट जो आहे तो व्यवसाय संस्थेवर इथं होत असतो, सूक्ष्म पातळीवरचा परिणाम. कारण व्यवसाय संस्थेची असणारी जी काय टेक्नॉलॉजी आहे ती जर आउटडेटेड झाली, अवॉइड ऑब्सोलेसन्स, टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन होत असतं. त्यामुळं जी करंट टेक्नॉलॉजी आहे बिझनेसमध्ये असणारी, जी काय वर्तमान काळातली सद्यस्थितीतली जी टेक्नॉलॉजी आहे ती कधी कधी काय होते, नष्ट होते, ते कुचकामी ठरू शकते. तर अशा वेळेला ह्या ज्या इंटरनल एन्व्हायरमेंटच्या बाबी आहेत, संघटनेची रचना असेल, अथॉरिटी डेलिगेशन केलेले असतात, ह्या सगळ्या बाबीचा एक जो इम्पॅक्ट आहे तो एक म्हणतात ना इमिजिएट इम्पॅक्ट हा व्यवसाय संस्थेच्या कामकाजावर पडत असतो. त्वरित परिणाम जो आहे तो या एन्व्हायरमेंटचा पडत असतो. त्यामुळं या सगळ्या बाबींचा व्यवसाय संस्थेच्या जो स्ट्रॅटेजी तयार करणारी व्यक्ती आहे त्याला विचार करावा लागत असतो. ओके, सो हे जे एक्सटर्नल एन्व्हायरमेंट आहे मॅक्रो आणि मायक्रोमध्ये काय केलं जातं, वर्गीकृत केलं जातं. सो प्रथम आपण हे जे मॅक्रो आहे म्हणजे स्थूल पर्यावरण अनालिसिस याविषयी चर्चा करूया. तर यातले जे काही कंपोनंट आहेत आपण बघितलेलं आहे, पेस्टल किंवा पेस्ट या माध्यमातून आपण ते शब्द लक्षात ठेवू शकतो. इन डिटेल एक एक कंपोनंट आपण इथं समजून घेऊया. पहिला आहे सोशो कल्चरल एन्व्हायरमेंट म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरण. ओके, सो सोशो कल्चरल एन्व्हायरमेंट इज वन ऑफ द की एलिमेंट्स ऑफ मायक्रो एन्व्हायरमेंट. मायक्रो एन्व्हायरमेंट मधला एक महत्वाचा घटक म्हणून, महत्वाचा पर्यावरणाचा कंपोनंट म्हणून विचारात घेतला जातो. जनरली डेमोग्राफिक्स लाईक लिटरसी रेट, सेक्स रेशो, चाइल्ड बर्थ रेट्स, एज डिस्ट्रीब्युशन, एज्युकेशनल लेवल्स, लाईफस्टाईल, geographic distribution, mobility of population, cultural variables like beliefs, values, faiths, religion, customs and traditions, environment, folkways, etc. are the part of social environment or social changes. तर सोशल एन्व्हायरमेंटमध्ये, सोशो कल्चरल एन्व्हायरमेंटमध्ये कोणते कोणते घटक येत असतात. जनरली डेमोग्राफिक म्हणजे लोकसंख्याविषयक घटक येत असतात, किंवा लिटरसी रेट साक्षरतेचं प्रमाण, किंवा सेक्स रेशो पुरुष स्त्री यांचं प्रमाण, चाइल्ड बर्थ रेट म्हणजे जन्म दर, एज डिस्ट्रीब्युशन वयानुसार लोकसंख्येचं वितरण, एज्युकेशनल लेवल लोकसंख्येची शैक्षणिक स्तर, शैक्षणिक पातळी, लाईफस्टाईल हा एक महत्वाचा घटक त्यामध्ये येत असतो. जिओग्राफिक डिस्ट्रीब्युशन भौगोलिक लोकसंख्येचं भौगोलिक वितरण, काही भागामध्ये लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं असतं, जसं की नाशिक, पुणे आणि मुंबई असं म्हटलं जातं की सगळ्यात जास्त लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये इथं केंद्रित झालेली आहे, आणि काही भागामध्ये लोकसंख्येचं कमी जाळं विणलं गेलेलं असतं किंवा लोकसंख्येचं वितरण कमी असतं. मोबिलिटी ऑफ पॉप्युलेशन म्हणजे जी लोकसंख्या आहे ती हालचाल कशी करते, म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी कशा पद्धतीनं स्थलांतरित होत असते, त्या अर्थानं मोबिलिटी ऑफ पॉप्युलेशन. कल्चरल व्हेरिएबल्स सांस्कृतिक घटकामध्ये कोणते येत असतात, बिलीफ श्रद्धा, मूल्य, फेथ्स काही विश्वास असतो, रिलिजन धर्म, कस्टम्स प्रथा परंपरा, अँड ट्रेडिशन्स. एन्व्हायरमेंटल फॉकवे म्हणजे जे आपण साहित्य म्हणतो लोकसाहित्य, या सगळ्याचा समावेश कशामध्ये होत असतो, या कल्चरलमध्ये होत असतो. आर द पार्ट ऑफ सोशल चेंज ऑर सोशल एन्व्हायरमेंट. म्हणजे ह्या सगळ्या घटकांचा एकत्रितरित्या जो परिणाम आहे तो सोशल कल्चरल एन्व्हायरमेंट अनालिसिसमध्ये केला जात असतो. हा प्रत्येक घटक डेमोग्राफी असेल, कल्चर असेल, प्रत्येक घटक व्यवसाय संस्थेवर काय करत असतो, डायरेक्टली इनडायरेक्टली परिणाम करत असतो. सोसायटी मे बी स्लो ऑर फास्ट. कोणती सोसायटी घ्या, ती स्लो असेल अगर फास्ट असेल, बट चेंज इज इनइव्हायटेबल इन एनी बिझनेस. परंतु चेंज मात्र त्यामध्ये सतत होत असतो, आणि त्या बदलामुळं व्यवसाय संस्थेचं जे काय एन्व्हायरमेंट आहे पर्टिक्युलर, हे एन्व्हायरमेंट ऑटोमॅटिक काय होत असतं, बदलत असतं. कंटिन्युअसली ह्यामध्ये काय होत असतो, बदल होत असतो. एक्झाम्पल्स इन इंडियन बिझनेस एन्व्हायरमेंट इन्क्लूड.
थोडा आता इंडियन बिझनेस एन्व्हायरमेंटचा जर विचार केला या अनुषंगानं तर कोणते घटक दिसून येत असतात? पहिला घटक आहे ग्रोविंग फास्ट फूड कल्चर. साधारणपणे जे फास्ट फूड कल्चर आहे म्हणजे फास्ट फूड खाण्याचं जे काही प्रमाण आहे त्या अलीकडच्या काळात काय होत आहे? वाढत आहे. देन वुमन मुव्हिंग फ्रॉम किचन्स टू कॉर्पोरेट, म्हणजे स्त्रिया आता चूल आणि मूल एवढ्यापुरतं मर्यादित राहिलेल्या नाहीत. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये म्हणजे थोडक्यात काय नोकरी करण्याकडं या स्त्रियांचा कल दिसून येतो. देन बर्गेनिंग मिडल क्लास, म्हणजे मध्यमवर्गीय जो एक क्लास आहे त्यामध्ये काय होत आहे? वाढ होत आहे. बर्गेनिंग मिडल क्लास, मिडल क्लास हा काय झालेला आहे? मोठ्या प्रमाणावर वाढण्यास लागलेला दिसून येतो. इन्क्रीजिंग लिटरसी लेवल्स, शैक्षणिक जो स्तर आहे तो काय झालेला आहे? वाढलेला आहे. डिक्लाइनिंग बर्थ रेट अँड इन्क्रीजिंग सिनियर सिटीजन्स, थोडा जो बर्थ रेट आहे तो कमी व्हायला लागलेला आहे. म्हणजे स्त्रिया किचन टू कॉर्पोरेट याचा परिणाम काय झालेला आहे? बर्थ रेट कमी होत आहे. कारण काही मर्यादा पडतात. मुलांची संख्या कमी, म्हणजे कुटुंब नियोजनाकडे जास्त कल यामुळे दिसून येत असतो. त्याचा परिणाम डिक्लाइनिंग बर्थ रेट्स अँड इन्क्रीजिंग सिनियर सिटीजन्स. देन इन्क्रीजिंग हेल्थ कॉन्शियसनेस, त्याचबरोबर आरोग्याच्या बाबीकडं लोकांचं जास्त लक्ष आहे. म्हणजे हेल्थ कॉन्शियसनेस, जागरूकता जी आहे तब्येतीविषयीची, आरोग्याविषयीची वाढीस लागलेली आहे. तर हे काय सोसायटीमध्ये, भारतीय सोसायटीमध्ये एक मेजर काय आहे तिथं कंपोनंट्स आहेत ज्यामध्ये वेगानं काय दिसून येत आहे, इथं बदल दिसून येत आहेत. त्याचा परिणाम व्यवसाय संस्थेवर होत असतो. सोशिओ कल्चरल फॅक्टर्स अफेक्ट्स बाईंग प्रेफरन्स, तर आता हे जे सोशिओ कल्चरल फॅक्टर्स आहेत कशावर नेमका परिणाम करतात, त्यातून काय चेंजेस होतात? पहिला म्हणजे बाईंग प्रेफरन्स, खरेदीचे जे हक्क म्हणजे प्रायोरिटीज ज्या आहेत त्या बदलतात. युसेज पॅटर्न, उपयोगितेचे जे काय पॅटर्न्स आहेत, काय नेमकं वापरायचं ते बदलत आहेत. लाईफस्टाईल अडॅप्शन्स, लाईफस्टाईलमध्ये सुद्धा काय होतो? बदल होतो. त्याचा परिणाम हे सगळे जे काही खरेदीचे युसेजचे पॅटर्न बदलतात. फर्म्स विच इग्नोर द सोशल कल्चरल एन्व्हायरमेंट टेंड टू लूज, जर सोशल कल्चरल एन्व्हायरमेंटकडे जर इग्नोर केलं तर व्यवसाय संस्थेला स्वतःचं अस्तित्व सुद्धा गमवावं लागू शकतं. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल इथं आपण विचारात घेऊया सोशिओ कल्चरलचा कसा परिणाम व्यवसाय संस्थेवर होत असतो. मॅकडोनाल्ड, तर मॅकडोनाल्ड तर सगळ्यांना माहीतच आहे, फास्ट फूड चेन आहे ही. द वर्ल्ड्स फास्टेस्ट ग्रोविंग फास्ट फूड चेन एक्सटेंडेड इंडियन मार्केटमध्ये ही आली त्यावेळची सिच्युएशन विथ बीफ अँड पोर्क ॲज इन्ग्रेडियंट्स इन पिझ्झाज अँड बर्गर्स. तर ही पिझ्झा आणि बर्गर विकणारी कंपनी आहे. ज्यावेळेस भारतामध्ये त्याने एंट्री केली या कंपनीनं एक्सटेंडेड इंडियन मार्केट, त्यावेळेस त्यांनी ह्या पिझ्झामध्ये जे इन्ग्रेडियंट्स आहेत म्हणजे पिझ्झाचे घटकमध्ये बीफ आणि पोर्क होतं, म्हणजे गोमांस आणि डुकराचं मांस या कंपोनंट्सनं ती कंपनी पिझ्झा भारतामध्ये काय करत होती? विकत होती. बट सिन्स हिंदूज आर रिलिजियसली अगेन्स्ट काउ स्लॉटर, हिंदूंचा जर इतर विचार केला तर हिंदू काय अगेन्स्ट काउ स्लॉटर, म्हणजे गायीची जी कत्तल आहे त्याच्या विरोधात हिंदू असतात. ही गोमांसला मग ऑटोमॅटिकच विरोध हिंदूंचा असतो. अँड डू नॉट कन्झ्युम बीफ, त्यामुळे गोमांस हिंदू खात नाहीत. अँड मुस्लिम्स हेट पोर्क, आणि जी मेजर कम्युनिटी आहे भारतामधली हिंदूंनंतरची ती म्हणजे मुस्लिम, ते तिरस्कार करतात कशाचा? पोर्क म्हणजे डुक्कर मांसाचा ते तिरस्कार करतात. वॉज ग्रेट अपोजिशन इन बॉम्बे. त्यामुळे परिणाम काय झाला? मुंबईमध्ये या कंपनीच्या आउटलेटला विरोध झाला. लोकल शिवसेना ऍक्टिव्हिस्ट्स ब्रोक डाऊन मॅकडोनाल्ड फास्ट फूड सेंटर ॲट मुंबई, म्हणजे मॅकडोनाल्डची जी चेन आहेत, मॅकडोनाल्डचे दुकान आहेत ते शिवसेनेनं तिथल्या लोकल शाख्यांनी काय केली तर ब्रेकडाऊन म्हणजे नष्ट केली. म्हणजे थोडक्यात काय, हा जो भाग आहे सोशल कल्चरचा तो डायरेक्टली काय करत असतो? व्यवसाय संस्थेवर परिणाम करत असतो. अशा कितीतरी घटना आपल्याला समाजामध्ये व्यवहारात दिसून देत असतात की ज्याचा परिणाम कशावर होत असतो? व्यवसाय संस्थेच्या प्रॉडक्टवर होऊ शकतो, होत असतो. टुडे द कंपनी रिलॉन्च्ड इट्स प्रॉडक्ट, आणि मग त्यानंतर कंपनीने काय केलं? कंपनीने त्यांची जे काही पिझ्झा बर्गर ही प्रॉडक्ट काय केली? इंडियन मार्केट विचारात घेऊन रिलॉन्च केली विथ नो बीफ अँड नो पोर्क साईन, आणि अशा एक स्लोगननं ही प्रॉडक्ट पुन्हा रिलॉन्च केली. अँड इव्हन गेव वाईड पब्लिसिटी दॅट ॲनिमल फॅट इज नॉट युज्ड इन इट्स रेस्टॉरंट. म्हणजे त्यांनी काय केलं?
जे ॲनिमल फॅट आहे नॉट युज्ड इन रेस्टॉरंट, म्हणजे जी चरबी आहे प्राण्यांची चरबी ही रेस्टॉरंटमध्ये विकली जात नाही किंवा त्यांच्या त्या प्रॉडक्टमध्ये नसते, अशा पद्धतीचं त्यांनी स्लोगन, अशा पद्धतीची जाहिरात त्यांनी केली. फर्दर टू इंडियन्स इट प्रोडक्ट्स न्यू व्हर्जन्स फॉर इंडियन्स लाईक मॅक इमली, नवीन प्रॉडक्ट मग त्यांनी मार्केटमध्ये आणली. मॅक इमली म्हणजे चिंच वगैरे, टॅमॅरिंड. मॅक पायस म्हणजे जे इंडियन पायसेस आहेत ते डोळ्यासमोर ठेवून ही 2-3 प्रॉडक्ट त्यांनी काय केली, एक्सक्लुझिव्हली फॉर इंडियन मार्केट इंट्रोड्यूस केली. म्हणजे हे एक उदाहरण म्हणून तुमच्या आपण डोळ्यासमोर ठेवलेलं आहे की सोशो कल्चरल फॅक्टर कसा कंपनीवर डायरेक्ट काय करत असतो, परिणाम करत असतो. त्याविषयी यातून काय होत असतं, आपल्याला क्लॅरिफिकेशन होत असतं. तर अशा पद्धतीने एक डायरेक्ट परिणाम ह्या सोशो कल्चरल फॅक्टरचा व्यवसाय संस्थेवर होत असतो. त्यामुळं व्यवसाय संस्था कोणत्या सोशो कल्चरल एन्व्हायरमेंटमध्ये काम करते त्याचा व्यवसाय संस्थेनं काय करायचा असतो, विचार करावयाचा असतो.